नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा एका अद्भुत फुलाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे नाव घेताच श्रद्धा, निसर्ग आणि रहस्य या तिन्ही गोष्टी एकाच वेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात. हे फूल म्हणजे ब्रह्मकमळ. भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मकमळाला अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक लोकांचा विश्वास आहे की हे फूल उमलताना पाहिल्यास घरात सुख, समृद्धी आणि शुभ घटना घडतात. काही लोक म्हणतात की हे फूल वर्षातून फक्त एकदाच उमलते, तर काही जण त्याला देवांचे फूल म्हणतात. पण या सर्व गोष्टीमध्ये किती तथ्य आहे आणि किती लोककथा? आजच्या भागात आपण ब्रह्मकमळाची खरी ओळख करून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. भारतात ब्रह्मकमळ या नावाने दोन वेगवेगळ्या वनस्पती प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे हिमालयात नैसर्गिकरित्या उगवणारे ब्रह्मकमळ. उत्तराखंड राज्याचे हे अधिकृत राज्यपुष्प आहे. दुसरी वनस्पती म्हणजे अनेकांच्या घरात कुंडीत लावली जाणारी, रात्री उमलणारी क्वीन ऑफ द नाईट म्हणून ओळखली जाणारी कॅक्टस प्रजाती. अनेक ठिकाणी हिलाही ब्रह्मकमळ म्हणून संबोधले जाते, त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो. या मालिकेत आपण मुख्यतः हिमालयातील खऱ्या ब्रह्मकमळाबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच योग्य ठिकाणी या दोन्ही वनस्पतीमधील फरकही समजून घेऊया. कल्पना करा, समुद्रपाटीपासून सुमारे 4 ते 5 हजार मीटर उंचीवर बर्फाच्छादित पर्वतरांगामध्ये कडाक्याच्या थंडीत जिथे बहुतेक वनस्पती टिकूही शकत नाहीत, तिथे एक सुंदर, दुर्मिळ आणि पवित्र फूल शांतपणे फुलत असते. हेच आहे ते ब्रह्मकमळ. या फुलाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि गिर्यारोहक हिमालयात जातात. मात्र हे फूल इतके दुर्मिळ आहे की प्रत्येकाला ते पाहायला मिळेलच असे नाही. ब्रह्मकमळाचे नाव ऐकताच भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या कथा आठवतात. अनेक पौराणिक कथांमध्ये या फुलांचा उल्लेख आढळतो. मंदिरामध्ये विशेष पूजेसाठी या फुलाला महत्त्व दिले जाते. उत्तराखंडमधील अनेक प्रसिद्ध देवस्थानांमध्ये ब्रह्मकमळ अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः उंच पर्वतीय प्रदेशातील धार्मिक यात्रांमध्ये या फुलाला विशेष स्थान आहे. मात्र विज्ञान आपल्याला सांगते की या फुलामागे एक अद्भुत जैविक कथा दडलेली आहे. इतक्या उंच प्रदेशात प्रखर थंडी, कमी ऑक्सिजन, तीव्र किरणे आणि कठीण हवामान असूनही ती वनस्पती कशी जिवंत राहते? तिने स्वतःला अशा वातावरणाशी कसे जुळवून घेतले? याची उत्तरे ऐकली तर निसर्गाच्या बुद्धिमत्तेचे तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ब्रह्मकमळाच्या बाहेरील पांढरट किंवा फिकट पिवळसर संरक्षक पानासारख्या आवरणामुळे आतले नाजूक फूल थंडीपासून सुरक्षित राहते. ही निसर्गाने दिलेली एक अद्भुत संरक्षण व्यवस्था आहे. याच कारणामुळे ते हिमालयातील कठीण वातावरणातही उमलू शकते. अनेक लोकांना वाटते की ब्रह्मकमळ फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, पण प्रत्यक्षात त्याचा अभ्यास वनस्पतीशास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ आणि हवामान बदलाचा अभ्यास घेणारे संशोधकही करतात. कारण ही वनस्पती हिमालयातील परिसंस्थेचे आरोग्य दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या प्रजातींपैकी एक मानली जाते. निसर्गात कोणतीही गोष्ट विनाकारण निर्माण झालेली नसते. एका लहानशा फुलामागे हजारो वर्षाची उत्क्रांती, परिसंस्था, संस्कृती आणि मानवी श्रद्धा दडलेली असते. ब्रह्मकमळ आपल्याला शिकवते की सौंदर्य गोंगाटात नसते, ते शांततेत फुलते. ते शिकवते की सर्वात कठीण परिस्थितीतही जीवन उमलू शकते. जिथे बर्फ आहे, जिथे प्राणवायू कमी आहे, जिथं जगणं अशक्य वाटतं, तिथेही हे फूल दरवर्षी उमलतं. तो केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर आशेचं प्रतीक आहे. परंतु आज हेच फूल अनेक संकटांना सामोरं जात आहे. हवामान बदलामुळे हिमालयातील तापमान बदलत आहे. हिमनद्या वेगाने वितळत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या, मानवी हस्तक्षेप आणि अधिवासातील बदल यामुळे या दुर्मिळ वनस्पतीवर ताण वाढत आहे. जर आपण आज निसर्गाचं रक्षण केलं नाही, तर उद्या कदाचित पुढील पिढीला ब्रह्मकमळ हे फक्त पुस्तकामध्ये किंवा छायाचित्रामध्येच पाहायला मिळेल. जर तुम्हाला कधी हिमालयात ब्रह्मकमळ पाहण्याची संधी मिळाली तर त्याला तोडू नका. त्याला स्पर्श करण्यापेक्षा त्याचं अस्तित्व जपा. छायाचित्र घ्या, आठवण जपा, पण निसर्गाला इजा होईल असं काही करू नका. कारण निसर्ग हा आपली मालमत्ता नाही, तो आपल्या पुढच्या पिढ्यांचा वारसा आहे. आणि वारसा हा जपला जातो, संपवला जात नाही. ब्रह्मकमळाचं खरं सौंदर्य त्यांच्या पाकळ्यामध्ये नाही,
तर त्यांच्या अस्तित्वात आहे. कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही लोक त्याला देवाचं फूल म्हणतात. आजचा हा प्रवास इथे संपतो, पण निसर्ग समजून घेण्याचा प्रवास कधीच संपत नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं फूल पाहाल तेव्हा फक्त त्यांचा रंग पाहू नका, त्यामागची कथा शोधा. कदाचित तिथेही तुम्हाला निसर्गाचं एखादं अद्भुत रहस्य सापडेल. शास्त्रामध्ये कमळाला पवित्रतेचे, निर्मळतेचे आणि आत्मज्ञानाचे प्रतीक मानले आहे. चिखलात जन्म घेऊनही कमळ निर्मळ राहते, तसाच मनुष्यही संसारात राहून सदाचार, सेवा, नामस्मरण आणि भक्ती यांचा मार्ग स्वीकारू शकतो. जर आपल्या मनात अहंकाराऐवजी नम्रता असेल, द्वेषाऐवजी प्रेम असेल, लोभाऐवजी दान असेल आणि प्रत्येक श्वासात ईश्वराचे नाम असेल, तर प्रत्येक दिवस आपल्या जीवनात ब्रह्मकमळ फुलल्यासारखाच मंगलमय होईल. चला शेवटी परमेश्वराच्या चरणी एक प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या मनातील अज्ञान दूर कर, सद्बुद्धी दे, भक्ती दे, सेवा करण्याची शक्ती दे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो. प्रत्येक घरात प्रेम राहो, प्रत्येक अंतःकरणात तुझे नाम वसलेले राहो. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्वते. ओम शांती शांती. जय महादेव. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या ज्ञानाचा आणि भक्तीचा संदेश आपल्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य, पवित्र आणि ज्ञानमय प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्री हरी, जय माता दी. हरि ओम.